आपल्या देशात कोणावरती अन्याय झाला तर न्याय व्यवस्थेचं आयोजन केलेलं आहे, ते म्हणजे न्यायालय. परंतु मीरा भाईंदरमध्ये एक घटना अशी समोर आली, म्हणजे माझ्या पाठीमागे बघू शकता मीरा भाईंदरच्या काशीमीरा प्रस्तीमध्ये हटकेश या विभागामध्ये असलेला हा आपला मीरा भाईंदरचं न्यायालय. ह्या न्यायालयामध्ये एक अशी घटना घडलेली आहे की त्या घटनेमध्ये अशी मी सांगू शकता की ह्या न्यायालयामध्ये चोरी झालेली आहे. या न्यायालयामध्ये चोरी झाली तर न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी जाणार तरी कुठे? मीरा भाईंदर शहरासाठी खूप गेल्या वर्षापासून वंचित राहिलेलं हे न्यायालय कधी ह्याचं दार उघडणार हे लोक अजूनपर्यंत त्याची वाट पाहत आहेत. ठाण्याकडे, कारण मीरा भाईंदर शहरातल्या लोकांना जर फौजदारी साय असू दे किंवा न्यायालयाची काही कामं असू दे तर ठाण्याला जावं लागतं. वाहतुकीचाही खर्च तेवढाच होतो आणि परत वेळही फार जातं. अगोदर वाहतूक कोंडी असल्यामुळे लोकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु याच गोष्टीसाठी कुठेतरी एक आराम मिळावा म्हणून मीरा भाईंदरमध्ये ह्या वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ही वास्तू बनवण्यात आली होती, परंतु अजूनही ही वास्तू उद्घाटनापासून लोकार्पण सोहळ्यापासून अजूनही वंचित आहे. मी माझ्या बागेत बघू शकता ही जी वास्तू बनवलेली आहे या वास्तूमध्ये एक 55,000चा एक मुद्देमाल असलेल्याची चोरी झालेली आहे. त्याचं जर लाईटिंगचा आणि एसीच्या ज्या कापूर वायरीचं मटेरियल असू दे किंवा तांब्याच्या ज्या वायरी असू दे, तांब्याच्या ज्या काही वायरी असतात एसीसाठी लागणाऱ्या पाईप वगैरे, या संपूर्ण मुद्देमाल चोरी झालेला आहे. ठाणे विभागाचे जे बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता आहे त्या मॅडमनी मीरा रोडच्या पोलीस स्टेशनमध्ये याचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु चोरी होते का याचं कारण तरी तुम्ही सांगू शकता का? तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, मी कॅमेरामॅनला सांगू शकतो ह्या न्यायालयाचं बांधकाम चालू आहे. ह्याच्या खिडक्या अजूनही तशाच उघड्यात, गेटवरती झाडाझुडपांचं वातावरण झालेलं आहे, गेटच्या समोर पार्किंग लागलेले आहेत. एका ठिकाणी न्यायालयाची वास्तू म्हणून आपण इथे उभारली जाते, अजून त्यांचं बांधकाम चालू आहे. मग इथे सुरक्षा रक्षक का नाही हा फार मोठा प्रश्न आहे. सुरक्षा रक्षक नाही, इकडचे अभियंते असू दे किंवा महानगरपालिकेचे अभियंते असू दे, यांचं लक्ष नसल्यामुळे ही चोरी झालेली आहे. याचा खुलासा हे आमच्या बातमीपत्रातनं आम्ही तुम्हाला करत आहोत. नक्कीच हे अजूनपर्यंत तर वंचित आहे लोकार्पण सोहळ्यापासून, परंतु वंचित असल्यामुळे इथे चोरी होत आहे. तर चोरी, आणि दुसरं तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की इकडचा जो प्रदेश आहे इकडे गर्दुल्यांचा वावर फार आहे आणि त्याचाच एक कुठेतरी मोठा परिणाम होऊ शकतो की चोरी आली. ही चोरी आज 55,000ची असेल, उद्या ही चोरी फार मोठ्या प्रमाणामध्ये असेल. असं नको व्हायला की लोकार्पण व्हायच्या टायमाला ह्या पुन्हा याची मेंटेनन्स करायची वेळ येईल. नक्कीच मी ह्या शहरातले जे राजकीय नेते आहेत यांना पण आमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर ह्या वास्तूचं लोकार्पण व्हावं. ज्या कुठल्या त्रुटी असतील किंवा ज्या बाबतीमध्ये असेल, ज्या बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये ते लवकरात लवकर पूर्ण करून हे लोकांच्या सेवेमध्ये लवकरात लवकर रुजू व्हावे, म्हणजे अशा घटना वारंवार घडणार नाही. मीरा भाईंदरमधील नागरिकांसाठी न्यायालयाची ही इमारत अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु लोकार्पण न झाल्यामुळे नागरिकांना अद्यापही ठाण्याच्या न्यायालयात जावे लागते. ठाण्यापर्यंतचा प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जातो. न्यायासाठी स्वतःचा संघर्ष करावा लागणाऱ्या या नागरिकांचा सरकार आणि प्रशासनावरचा विश्वास कमी होत आहे. मीरा भाईंदर न्यायालयाची इमारत पूर्णपणे बांधून तयार झाली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे ह्या इमारतीचं लोकार्पण अद्याप झालेलं नाही. इमारतीभोवती सुरक्षेची कुठलीही व्यवस्था नाही, CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत आणि सुरक्षा रक्षकाची नेमणूकही झाली नाही. त्यामुळेच इमारतीजवळ नेहमी नशेकर लोकांचा वावर दिसून येतो आणि अशा परिस्थितीत चोरीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. या चोरीच्या घटनेनंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जर लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या इमारतीमध्ये सुरक्षा व्यवस्थेसाठी CCTV कॅमेरा लावणे, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे तसेच लवकरात लवकर इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचं आहे. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.